महाराष्ट्रातील पहिले खुले व्यसनमुक्ती केंद्र। रुग्णांची, व्यसनी झालेल्या रुग्णांची व्यवस्थित देखभाल करणं हे आमचं सुरुवातीचं कर्तव्य, ज्यामध्ये शारीरिक, जर लिव्हरला सूज असेल, कावीळची लक्षणे असेल, किडनी डॅमेज असेल, त्यावर सुरुवातीला आम्ही काम करतो। त्यानंतर त्याच्या मानसिकतेवर आम्ही काम करतो। मग सकाळी योगा, प्राणायाम, मेडिटेशन, सकस पौष्टिक आहार, कडधान्य, पालेभाज्या, नॉन व्हेजिटेरियन असेल तर नॉनव्हेज, रविवारी नॉनव्हेजचं जेवण दिलं जातं। प्रेरणादायी व्याख्यानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे व्याख्याते व्याख्यान आयोजित केले जातात। त्या माध्यमातून जगाकडे, समाजाकडे आणि कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा त्या रुग्णाचा बदलावा, हा आमचा प्रामाणिक हेतू असतो। तज्ज्ञांकडून समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणतो ती केली जाते, की व्यसनाकडचा प्रवास कसा वाढला आणि त्यातून काय झालं। कारण व्यसन हे एका लेवलला व्यसन राहते, परंतु त्यानंतर तो मानसिक आजार होतो। तो फक्त व्यसन राहत नाही आणि कुटुंबाचं, समाजाचं म्हणणं असतं की हा व्यसनी झालाय, हा दारुडे आहे, हा इतर नशा करतो वगैरे वगैरे। परंतु त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याच्या ज्या मेंदू आहे त्याच्यावरचा ताबा सुटलेला असतो आणि तो मानसिक रोगी झालेला असतो। मग त्याला योग्य समुपदेशन करून, त्याच्या कुटुंबियांचं योग्य समुपदेशन करून एक हलकं फुलकं वातावरणात त्याला आम्ही ट्रीट करतो। मग मनोरंजन असेल, खेळ असेल, समुपदेशन असेल, प्रेरणादायी व्याख्यान असेल, वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही घेतो, जसे की त्याची बौद्धिक क्षमता कशी विकसित होईल यासाठी निबंध स्पर्धा असेल, काव्य वाचन असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, की जेणेकरून त्याचं जे हरवलेलं व्यक्तिमत्व आहे ते पुन्हा कसं जिवंत होईल याकडे आम्ही याकडे कशी वाटचाल व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो। जर आपल्या आसपास किंवा आपल्या कुटुंबातील किंवा आपले नातेवाईक कुणी जर व्यसनाकडे आता वाटचाल सुरू झालेली आहे किंवा काही जर अतिव्यसनी झालेले आहेत तर तत्काळ आम्हाला संपर्क करा। आमचा संपर्क क्रमांक आणि पत्ता खाली दिलेला आहे, त्यावर आपण संपर्क करावा आणि एक वेळ अवश्य भेट द्या। कारण जर वेळ निघून गेली तर मग काही उरत नाही। आर्थिक अडचणी, सामाजिक अडचणी, कौटुंबिक वाद, कलह यातच आयुष्य निघून जातं आणि सुंदर आयुष्य कुठंतरी हरवून जातं। कारण व्यसनामुळे कित्येक कुटुंब आज उद्ध्वस्त झालेले आहे, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे। ती कुटुंब व्यवस्था पुन्हा एकदा सुख, समृद्धी, पैसा, प्रतिष्ठा यापर्यंत नेण्यासाठी एक वेळेस आमच्या आस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रास नक्की भेट द्या, संपर्क करा। पुनर्वसनाच्या माध्यमातून आजपर्यंत कित्येक रुग्णांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिले, उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन केले आणि करत आहोत। अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे। स्वतःहून इथे ॲडमिट होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, याचा आम्हाला आनंद होतोय। असंच प्रेम, असंच सहकार्य राहावं आणि आपल्या गावातील, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्यातून, आपल्या राज्यातून आणि आपल्या देशातून हे व्यसन हद्दपार होऊन एक सुंदर निर्व्यसनी आपला देश व्हावा यासाठी एक छोटासा प्रयत्न। देशापर्यंत आपण जाऊ शकत नाही, परंतु आपल्या कुटुंबापर्यंत तरी आपण जाऊ शकतो। तर एक वेळ अवश्य भेट द्या, संपर्क करा, खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा, कॉल करा। धन्यवाद।